माझ्या माझ्या टायमिंगला सुटेबल असा मी जर व्यवसाय केला, तर मला माझ्या आधीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याही व्यवस्थित पार पाडता येतात. नोकरी ही मी आधी करत होते, त्यामुळे नोकरीमध्ये काय प्लस मायनस असतात त्याचा अनुभव घेऊन झालाय. दो इट इस अ एडवांटेज की तुम्हाला म्हणजे मला पगार वगैरे भरपूर चांगला असल्यामुळे ती एक गोष्ट वेगळी होती. आत्ता लगेच बिझनेसमध्ये तेवढा नफा मिळणं शक्य नाहीये. राइट. पण राइट नाऊ माझी प्रायोरिटी नफ्यावर कॉन्सन्ट्रेट करणं ही नसल्यामुळे मी व्यवसाय हा पर्याय निवडतीये. सो जसं-जसं मला जमेल तसं-तसं मी स्टेप बाय स्टेप जर करत गेले, तर डेफिनिटली इथे पण नफा मिळत जाईल. राइट. एक्झॅक्टली. आज तुम्ही जे कष्ट करत आहात, ते कष्ट तुम्हाला तुमचे संचित होत जातात. बिझनेसमध्ये असं होतं, की आज तुम्ही जे कष्ट करत आहात, ते 2 वर्षांनी तरी तुम्हाला निश्चित फळ देतील. नोकरीमध्ये तसं होईलच असं सांगता येत नाही. पण बिझनेसचे जे कष्ट असतात ते आपले स्वतःचे असतात आणि ते राहतात. ते कुठे जात नाहीत. सो दॅट्स अ गुड. एक्झॅक्टली. तुम्ही जो विचार करताय तो खूप छान आहे, की आज नफा जरी कमी असेल किंवा नसेल, तरी पण आज तुम्ही जे इनपुट देताय ते कुठे ना कुठे उद्या फ्रुटफुल होणार आहे. अँड दॅट विल बी युअर ओन अचीव्हमेंट. सो दॅट्स अ गुड थॉट. या थँक यू. सेशनमध्ये वेलकम. या सेशनमध्ये आपण आता अ, अशा म्हणजे मोमेंटला आलेलो आहे, अशा स्टेपला आलेलो आहे, की जिथे आपण डिसाईड केलेलं आहे. सी दिस इज अ व्हेरी बेसिक कोर्स. म्हणजे बिझ बेसिक्स हा कोर्सच बिझनेसच्या एबीसीडी पण ज्यांना माहिती नाही आहे किंवा जे एकदम नवीन या क्षेत्रामध्ये येत आहेत किंवा ज्यांनी सुरुवात केली आहे बिझनेसेसची, परंतु त्यांना बऱ्याच गोष्टींचं ज्ञान नाहीये. त्यांच्यासाठीच आपण हा एकदम बेसिक कोर्स डिझाइन केलेला आहे. सो वी हॅव टू टॅकल ईच अँड एव्हरी मायन्यूट डिटेल आणि त्या डिटेलमध्ये बेसिक लेव्हलचे सगळे प्रश्न इथे असणार आहेत. तर हे जे सेक्शन आहे बिझनेसचे प्रकार माहिती करून घ्यायची गरज काय आहे? तर तोच एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सुरुवातीला उभा राहतो, की तुमच्या समोर दिसत आहे आता, की सोल प्रोप्रायटर, पार्टनरशिप, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी हे आम्ही नेहमी ऐकत असतो. परंतु याचा आणि बिझनेसचा काय संबंध? किंवा या सगळ्या गोष्टींशी माझा काय संबंध? माझा म्हणजे जो कोणी उद्योजक आहे तो काय करतोय, कसा करतोय त्याच्या हिशोबाने. तर प्रत्येकाचे वेगवेगळे व्ह्यू पॉइंट्स असतात बिझनेसकडे बघण्याचे. तर त्यानुसार लिगॅलिटीचा पण खूप विचार करायला लागतो आणि लिगॅलिटीमध्ये होतं काय, की बिझनेसला किंवा व्यापार म्हणा, उद्योग म्हणा, ट्रेडिंग म्हणा, याला हजारो वर्षाची परंपरा आहे. ह्या गोष्टी काही आजकाल किंवा मागच्या 40 वर्षात, 50 वर्षात आलेल्या नाहीत. यामागे हजारो वर्षाचा इतिहास आहे. लोक एकमेकांशी व्यवहार करत आलेले आहेत आणि त्या व्यवहाराच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती ट्रस्ट आणि एक एंटिटी म्हणजे ज्याला म्हणतात एक अस्तित्व असणे, या गोष्टीला फार महत्त्व आहे. एखाद्या दुकानामध्ये तुम्ही आज खरेदी केली आणि तुम्हाला ती वस्तू आवडली नाही, त्याने म्हटलं तुम्ही उद्या रिटर्न घेऊन या. परंतु तुम्ही तिथे गेल्यानंतर जर ते दुकानच अस्तित्वात नसेल, तर जो धक्का बसतो किंवा जी फसवणुकीची भावना येते, तो जो प्रकार आहे, तो पूर्वी पण व्हायचा, हजारो वर्ष आधी पण व्हायचा आणि त्या प्रकारच्या गोष्टींमधून, की एखाद्याने वचन दिलं किंवा काही सांगितलं, की मी एवढ्या गोष्टी तुमच्यासाठी करणार आहे, त्याचे एवढे पैसे घेणार आहे किंवा काही पण बार्टर सिस्टम असू दे, की मी तुम्हाला 10 पोती गहू देणार आहे आणि मला तुम्ही नांगर बनवून द्या. अशा प्रकारचे पण बार्टर सिस्टम होते. तर त्या काळात सुद्धा व्यवहार घडायचेच आणि व्यवहार माणसा-माणसामध्ये घडत असताना काही गोष्टींना एक प्रकारचं नाव देणे फार महत्वाचं असतं, की एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा एखाद्या संस्थेचं नाव किंवा त्या सगळ्या घटनेला काहीतरी नाव देणं महत्वाचं असतं. जेणेकरून आणखी 4 लोकं त्याच नावाशी व्यवहार करताना सुरक्षित त्यांना वाटेल. तर त्यासाठी हा एक भाग झाला. त्यानंतर येतोय, की दुसरा आहे लीगॅलिटी म्हणजे कायदेशीरपणाचा भाग, ज्यामध्ये कर रचना झाल्या किंवा जे बँकिंगचे व्यवहार झाले किंवा जे पैशाचे व्यवहार झाले, राजस्व विभाग असतो, सरकारचा महसूल विभाग असतो. त्यामध्ये तुम्ही 2 नागरिकांमध्ये किंवा 2 संस्थांमध्ये होणारे व्यवहार हे पण नोंदवले जातात बऱ्याच ठिकाणी. तर या सगळ्या लीगॅलिटीजमध्ये
जेव्हा सरकारला कर वसूल करण्याची गरज पडते, म्हणजे सरकार करांशिवाय जगू शकत नाही, तर कर वसूल करण्याची गरज पडते त्यांना. त्यावेळेला प्रत्येक व्यवसायावर ते एक प्रकारचा कर लावत नाही. बिकॉज प्रत्येक व्यवसायाचे गणित वेगवेगळे असतात आणि प्रत्येक व्यवसायाच्या मागे उभी असलेली त्यांची रचना वेगवेगळी असते आणि त्या रचनेतून ते कमवत असलेले पैसा किंवा उलाढाल किंवा ज्या त्यांच्या कामातून ते समाजावर करत असलेला परिणाम, या सगळ्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी तयार होतात. कुठल्याही प्रकारे कुठल्याही गोष्टीमध्ये समजा बिझनेस एक असला तरी पण त्याचे इम्पॅक्ट हे प्रत्येक बाबतीत, प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे पडतात. उद्या मी पाणीपुरीची गाडी सुरू केली आणि अंबानीने पण पाणीपुरीची गाडी सुरू केली, तरी बिझनेस जरी दोघांचा एक असला तरी त्याचे स्केल वेगळं असतं. त्याचं एकूण रचना वेगळी असते, त्याची ॲडव्हर्टायझिंग आणि सगळ्याच पॉलिसीज वेगवेगळ्या असतात. तर आपण बिझनेसचे प्रकार जेव्हा म्हणतो ना, तर त्याची गरज तिथून तयार होते, की प्रत्येक जण जेव्हा बिझनेसमध्ये उतरतोय, तर त्याला कोणत्या प्रकारे बिझनेसमध्ये उतरता येतं. कारण हे की तुम्ही बिझनेस बिना नावाचा पण करू शकता आणि कुठल्याही प्रकारे तुमचं लीगल एक्झिस्टन्स नसताना पण करू शकता. जसं इस्टेट ब्रोकर झाले किंवा एकूणच कमिशनवर बिझनेस करणारी जी लोकं आहेत, ती त्यांना कुठल्याही प्रकारचं नोंदणी वगैरे करायची गरज तशी नसते. बरेच लोकं आपली कामं अशीच वरचेवर करत असतात, कुठेही नोंदणी करत नाही आणि लाखो रुपये पण कमवतात बिना नोंदणीचे. परंतु एक कायदेशीर अस्तित्व आपल्या बिझनेसला जेव्हा द्यायचं असतं आणि त्याच्यातून आपल्याला एक लाँग टर्म व्हिजन करायचं असतं, एक प्रतिष्ठित व्यवसाय तयार करायचा असतो, तेव्हा या बिझनेसच्या लीगॅलिटीजमध्ये आपल्याला जायलाच लागतं आणि दुसऱ्या पण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर सगळ्यात आधी आपण बघूया हे जे मी इथे नोट डाउन केलेले आहेत, सोल प्रोप्रायटर, पार्टनरशिप, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी. याबद्दल कदाचित तुम्हा सगळ्यांना आधीच माहिती असेल, तरी पण मला एक्सप्लेन करणे आवश्यक आहे. सोल प्रोप्रायटर पार्टनरशिप आणि हे पहिले जे 2 प्रकार आहेत, हे एकदम सुरुवातीच्या नवीन बिझनेस करणाऱ्यांना फार गरजेचे असतात. एखादी व्यक्ती स्वतःच्या नावाचा बिझनेस करत असेल किंवा स्वतःचं छोटंसं दुकान असेल, स्वतःचं एखादं ऑफिस असेल, तर ती व्यक्ती स्वतःच्या नावाने तो बिझनेस सुरू करू शकते. तर याला सोल प्रोप्रायटर बिझनेस म्हणतात. त्यामध्ये जी एकमेव व्यक्ती आहे, त्याच व्यक्तीच्या नावावर पूर्ण बिझनेस असतो. तिचं जे करंट अकाउंट आहे किंवा जी काही त्यांची ट्रान्झॅक्शन्स आहेत, ती सगळी त्या विशिष्ट फर्मच्या नावावर, म्हणजे फर्म कुठली पण असू देत, फर्मचं नाव काही पण असू देत, पण जे त्यांना भारतामध्ये तरी पॅन नंबर जो लागतो, तो पॅन नंबर त्या व्यक्तीचा स्वतःचा असतो. म्हणजे नाव त्यांनी आपल्या बिझनेसला कोणतंही दिलेलं असू दे, करंट अकाउंट कुठल्याही नावाने असू दे. करंट अकाउंट म्हणजे स्वतःच्याच नावाने असतं, पण बिझनेसचं नाव कुठलं पण असू दे. जसं मधुरा जी आहे, त्यांनी समजा त्यांच्या बिझनेसचं नाव स्वयं फूड असं दिलेलं आहे आणि त्या एकट्याच बिझनेस करत आहेत. तर त्यांच्यामध्ये काय होईल, की स्वयं फूड नावाचं करंट अकाउंट बँकेमध्ये तयार होईल, परंतु जे ट्रान्झॅक्शन्स होतील, ती सगळी ट्रान्झॅक्शन यांच्या स्वतःच्या नावावर होणार आहेत. यांच्या स्वतःच्या पॅन कार्डवर होणार आहेत. तर सरकार दरबारी त्यांची नोंद ही सोल प्रोप्रायटर म्हणून राहणार आहे. म्हणजे सोल प्रोप्रायटर म्हणजे सर्व प्रकारची जबाबदारी आणि मालकी ह्या एकाच व्यक्तीची आहे, असा अशा प्रकारचं डिक्लेरेशन तिथे तो मालक जे काय उद्योजक आहे तो डिक्लेअर करतोय, असं त्याचा अर्थ होतो. तर यामध्ये दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे पार्टनर नसतात आणि दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या जात नाही. हे लिटरली फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठीचा प्रकार आहे सोल प्रोप्रायटर. यामध्ये लागणारे लायसन्सेस किंवा वेगवेगळ्या परवानग्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स, रेग्युलेशन्स आणि ज्या तुमच्या आपल्या लेबरचे जे नियम आहेत किंवा इतर सगळ्या ज्या जबाबदाऱ्या येत आहेत आणि ज्या पण लीगल कंपायलेशन्स आहेत, ते सगळे या एका व्यक्तीच्या नावावर येतात. उद्या चालून कुठल्याही प्रकारे बिझनेसवर काही बोजा आला किंवा म्हणजे कर्ज झालं किंवा कोणाला लोकांची देणी झाली किंवा काही प्रकार वाईट घडलं किंवा कुठल्याही मजुराचा किंवा त्यांच्या नोकराचा
त्यांना पैसे द्यायची वेळ आली किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांना काय म्हणतात त्याला एक त्यामध्ये नुकसान भरपाई म्हणतात, बऱ्याच गोष्टींमध्ये नुकसान भरपाई करायची वेळ आली किंवा कोणाशी करार केलेला आहे तिथे काही कराराच्या बाजू तोडल्या गेल्या किंवा काही पण झालं, एखाद्याला चेक दिलाय आणि चेक च्या संदर्भात काही इश्यू झाला, तर तिथे जबाबदार व्यक्ती म्हणून, कायदेशीररित्या जबाबदार व्यक्ती म्हणून त्या एका व्यक्तीचं नाव असतं. यामध्ये काय होतं, एक साधासं एक्झाम्पल आहे. समजा एखाद्या बिझनेसवर कर्जाचं प्रकरण झालेलं आहे, बरंच कर्ज झालेलं आहे. बिझनेससाठी त्या व्यक्तीने प्रोप्रायटरने कर्ज घेतलेलं आहे, समजा 10 लाख रुपये कर्ज त्या प्रोप्रायटरने आपल्या बिझनेससाठी घेतलेलं आहे. एखाद्याचं सायकलचं दुकान आहे समजा आणि त्यांनी त्याच्यासाठी 10 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे आणि सायकलचं बिझनेस समजा जसं पॅन्डेमिक आलं आणि पॅन्डेमिकमध्ये त्याचा धंदा बुडाला, एकदम त्याला पूर्ण नुकसान झालं आणि तो गाळात गेलाय. संपूर्ण त्याचा धंदा थांबलेला आहे. 10 लाख रुपये सुद्धा खर्च झालेले आहेत. अशा वेळेला बँक त्यांना नोटीस देईल. कोणाला? तर प्रोप्रायटरला नोटीस देईल. जो त्या धंद्याचा मालक आहे, जो त्या उद्योगाचा, दुकानाचा मालक आहे, त्याला नोटीस देईल आणि ते जे 10 लाख रुपये आणि त्यांचं व्याज वगैरे जे धरून आहे, ते जर त्यांना बँकेला वसूल करायचं असेल, तर ते दुकानावर जप्ती आणतील. त्यानंतर ते त्या व्यक्तीच्या पर्सनल प्रॉपर्टीजवर सुद्धा जप्ती आणतील. त्यांना जर असं वाटेल की आपले पैसे या फक्त दुकानाच्या ऑप्शन मधून पूर्ण मिळणार नाहीये, तर ते त्याच्यातून त्या व्यक्तीची पर्सनल प्रॉपर्टी आहे, सोनं, नाणं, दागिने, जे काय पर्सनल प्रॉपर्टी त्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्यावर सुद्धा ते आपला हक्क सांगू शकतात. तर लायबिलिटीचा जो विषय येतो, जो आपण तिसऱ्या याच्यामध्ये बघतो, तो इथे पूर्णपणे सोल प्रोप्रायटरच्या अंगावर येतो. त्याची पूर्ण जबाबदारी असते. काहीही करून ज्याचे कोणाचे पैसे असतील त्याला ते परत द्यायचे. त्यानंतर या सोल प्रोप्रायटरशिप मध्ये जसे फायदे आहेत तसे नुकसान पण आहेत. सोल प्रोप्रायटरशिपचे फायदे मला सांगू शकाल काय कोणी, काय असू शकतात? डिसिजन पटापट घेता येतात. अजून अजून काय सांगता येईल? छोटस ऑफिस मध्ये किंवा छोट्याशा ठिकाणी एकटं पण काम करून निभावून जाऊ शकतं किंवा समटाइम्स वर्क फ्रॉम होम करणं पण सोपं होऊ शकतं. दरवेळी ऑफिसच थाटलं पाहिजे, अर्थात डिपेंड्स ऑन टाइप ऑफ बिझनेस, पण दरवेळी मोठं ऑफिसच थाटलं पाहिजे अशी गरज नाही पडत काही काही प्रकारांमध्ये. सो ते एकटं असेल तर होऊन जातं काम, कसंही ऍडजस्ट करतो आपण. त्यामुळे एक्सपेंडिचर कमी राहतं, ओव्हरहेड्स थोडे कमी राहतात मग आपण एकटेच असलो की. पूनमजी, तुम्हाला काय सांगायचं? कुशल, राजेश, तुम्ही पण काही बोला. मधुरा, प्रॉफिट शेअरिंग नाही येते त्याच्यात सोल प्रोप्रायटरशिप मध्ये. सो एंटायर प्रॉफिट इज युअर्स. आणि जसं मधुरा म्हणाल्या तसं की बिझनेस पण यू आर नॉट अँसरेबल टू एनीवन व्हॉट एव्हर डिसिजन्स यू टेक. परत मला असं वाटतं की जर हा आपला बिझनेस जर स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस मध्ये मोडत असेल, देन यू हॅव लॉट ऑफ फायनान्स फॅसिलिटीज फ्रॉम द बँक्स. So that is another advantage, because you are not going to public or anything for the capital. So banks will try to encourage sole proprietors, basically the small and medium, depending on how much is your investment. Exactly. Right. सोल प्रोप्रायटर बिझनेसेस साठी सरकारकडून पण बऱ्याच सुविधा मिळतात आणि बऱ्याच प्रकारच्या त्यांच्याकडून स्कीम्स पण असतात आणि बँक्स पण त्यांना देतात. परंतु बँकेचे आमचे जे अनुभव आम्ही बघितलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. सो
आणि एक याच्यामध्ये सोल प्रोप्रायटर मध्ये एक मी सांगू शकतो, इट्स नॉट अबाउट स्मॉल ऑर बिग असं एक ऑब्झर्वेशन आहे, की तुम्ही किती कमवताय किंवा तुमचा टर्नओव्हर किती आहे यावर थोडंसं ते डिपेंड नाहीये. एक सोल प्रोप्रायटरच्या हाताखाली हजारोंचा स्टाफ असू शकतो. त्याच्या हाताखाली हजारो नोकर असू शकतात आणि एखादा सोल प्रोप्रायटर हा सिंगल हँडेडली एकटाच काम करू शकतो ऍज अ फ्रीलान्सर म्हणून सुद्धा. सो सोल प्रोप्रायटरचा साईजशी थोडा तसा संबंध येत नाही. त्यामध्ये मी उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. अमेरिकेमध्ये स्पॅन्क्स नावाची एक कंपनी आहे आणि त्यांच्या उद्योजिका एक महिलाच आहे. त्यांनी स्वतःहून बरेच प्रयत्न करून महिलांचे जे अंतर्वस्त्र आहेत त्याच्यासाठीचा तो ब्रँड सुरू केलेला आहे आणि त्याची अब्जोवधीची सेलिंग सध्या आहे. परंतु त्यामध्ये कोणीही पार्टनर त्यांना आजही सुद्धा नाही आहे. बहुतेक 7-8 वर्षापेक्षा जास्त, 15 वर्षापेक्षा जास्त झाले त्यांना आणि त्यांनी तो बिझनेस अक्षरशः सिंगल हँडेडली उभा केला एकटीच्या जीवावर आणि त्यांना त्याच्यामध्ये मदत मिळाली मित्रांची आणि अजून नातेवाईकांची. परंतु त्यांनी तो एकटीच्या भरोशावर एकदम ऑड क्षेत्रातला ज्यातलं त्यांना काहीच नॉलेज नव्हतं, परंतु खूप कष्ट करून खूप रिसर्च करून त्यांनी तो ब्रँड तयार केला आणि त्या ब्रँडचं नाव आज अमेरिकेमध्ये आणि इतर युरोप सगळ्याच कंट्रीजमध्ये भरपूर गाजत आहे. आय गेस तो $1 बिलियन वर काहीतरी त्यांची व्हॅल्युएशन सुद्धा आहे आणि हा सगळा बिझनेस प्रायव्हेटली ओन आहे आणि त्या एकट्या व्यक्तीच्या नावावर आहे. सो साइज ऑफ बिझनेस डझंट मॅटर इफ यू आर सोल प्रोप्रायटर और म्हणजे तुमचं छोटा असू दे बिझनेस की मोठा असू दे. विषय असा आहे की तुम्हाला जो मधुराजींनी सांगितलं आणि तुम्ही पण म्हटलं पूनमजी, की आपल्या हातामध्ये डिसिजन पॉवर असणे, एकट्या व्यक्तीच्या हातामध्ये डिसिजन पॉवर असणे हा एक खूप मोठा आधार सोल प्रोप्रायटर मध्ये मिळतो आणि ज्या व्यक्तींना असं एकट्या पद्धतीने काम करायची सवय असते किंवा त्यांचे जे आता पुढच्या भागात आपण डिस्कस करणारच आहे की तुमचे स्वतःचे जे स्वभाव आहेत ते कसे तुमच्या बिझनेसला अफेक्ट करतात, तर त्यामध्ये सोल प्रोप्रायटरचा स्वभाव, सोल प्रोप्रायटर ज्या बिझनेसमध्ये आहे तो बिझनेस आणि त्याचं स्वतःचं विजन, जे विजन आहे त्याचं की त्याला कसं त्याचा बिझनेस बघायचा आहे, या 4-5 गोष्टींवरचा फरक पडतो की त्याला सोल प्रोप्रायटरशिप मध्ये जायचं आहे किंवा नाही. तर अशा प्रकारे आपण एक सोल प्रोप्रायटर बघितलं. पार्टनरशिप त्यातलाच प्रकार आहे. म्हणजे मी त्यातलाच प्रकार का म्हणतोय की सगळे इथे जे सिनारिओ आहे ते थोडे बदलतात. पार्टनरशिप मध्ये सुद्धा असं समजूया की 2 सोल प्रोप्रायटर एकत्र काम करतायत. अशा प्रकारचं बिझनेसचा प्रकार आहे हा पार्टनरशिप, ज्यामध्ये 2 व्यक्ती एकत्र येऊन म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी आणि लीगल बाइंडिंगनी स्वतःला पार्टनर म्हणून घेतात आणि त्यांनी त्यांचे इन्व्हेस्टमेंट किंवा त्यांचं काम जे काय ज्या कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट किंवा त्यांचं स्वतःची एक प्रकारची गुंतवणूक आहे किंवा त्यांचं कौशल्य आहे किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा त्यांचं नाव आहे, कुठल्याही प्रकारचे एक व्हॅल्यू घेऊन त्या बिझनेसमध्ये दुसऱ्याशी जॉईन होतात, त्यावेळेला एक पार्टनरशिप क्रिएट होते. पार्टनरशिप जेव्हा क्रिएट होते त्यावेळेला पार्टनर्स ठरवतात की कोणाचे काय कामं असतील, कोणाचे किती पर्सेंटेज प्रॉफिटमध्ये शेअरिंग असेल किंवा लॉस मध्ये शेअरिंग असेल, ते सगळ्या टर्म्स अँड कंडिशन पार्टनर्सना ठरवायला लागतात एकमेकांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये. यामध्ये बरेच इफ्स अँड बट्स आहेत आणि तो एक कदाचित स्वतः एक स्वतंत्र लेक्चरचा भाग आहे. या विषयावर मी संदीप फाउंडेशन इथे आमचं नाशिकचं, त्यामध्ये एक मोठं लेक्चर सेमिनार आयोजित केलं होतं. त्यामध्ये याच्यावर मी पूर्ण लेक्चर दिलं होतं की पार्टनर तुम्ही कसे निवडायला हवे. तर पार्टनरशिप हा एक खूप ट्रिकी बिझनेसचा प्रकार आहे, ज्यामध्ये सुरुवातीला म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी पार्टनर जुडतात आणि त्यानंतर त्यांची जर पार्टनरशिप दोघांची पण मनोवृत्ती चांगली असेल आणि प्रामाणिक ते एकमेकांशी असतील आणि कॉम्प्लिमेंटरी असतील एकमेकांशी, तर लॉंग टर्म रिलेशनशिप त्यांचं चांगलं चालू शकतं. परंतु बरेचदा असं बघण्यात येतं की पार्टनर्समध्ये थोड्या काळाने यश मिळाल्यानंतर किंवा अपयश मिळाल्यानंतर वाद होतात आणि त्यानंतर ते वेगळे होतात. तर पार्टनरशिपचा हा तर एक सायकोलॉजिकल बेस झाला की अशा पद्धतीने लोक
जुळतात. पण लिगल एकच तर पार्टनरशिप मध्ये लिगली प्रश्न एवढाच असतो की जसं प्रोप्रायटरशिप मध्ये आपण बघितलं की प्रोप्रायटर वर सगळ्या जबाबदारी असतात. लायबिलिटी हा जो प्रकार असतो जसा प्रोप्रायटरवर असतो 100%, त्याच प्रकारे पार्टनरशिप मधल्या सगळ्या पार्टनरवर म्हणजे 2 पेक्षा अधिक पार्टनर्स आपण जॉईन करतो. तर 2+ जेवढे पण त्यांचे पार्टनर्स असतील त्या सगळ्यांवर इक्वली ती जबाबदारी येते. कुठल्याही प्रकारच्या लायबिलिटीची जी पण जबाबदारी त्यांच्या बिझनेसवर असते त्या सगळ्याची जबाबदारी त्यांच्या स्वतःवर येते आणि ती मगाशी सांगितल्याप्रमाणे ती त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टीज आणि पर्सनल जी संपत्ती आहे त्यापर्यंत ती जाऊ शकते आणि उत्तरदायी ते सगळेच्या सगळे स्वतः असतात. ह्या प्रकारे पार्टनरशिपचा बिझनेस चा एक प्रकार आपण बघतो. पार्टनरशिप मध्ये सांगण्यासारख्या 2 गोष्टी आहेत की जेव्हा तुम्ही समजा पार्टनरशिप मध्ये एखादा बिझनेस सुरू करताय तेव्हा एकच काळजी घ्यायची केव्हा पण की फक्त पैसे गुंतवणारा पार्टनर शक्यतो घेऊ नये. बिझनेस मध्ये फक्त पैसे गुंतवणारा पार्टनर शक्यतो घेऊ नये. शक्यतो याच्यासाठी की पैशासोबतच त्यांनी त्याचं स्किल त्याची म्हणजे त्याची काहीतरी इंटेलिजन्स किंवा त्याचं काहीतरी एक जे म्हणतात एकच सेकंड तर पार्टनरशिप मध्ये ज्या व्यक्तीकडे त्या बिझनेसमध्ये देण्यासाठी काही इनपुट्स असतील पैशाशिवाय वेगळे कॉन्टॅक्ट म्हणा किंवा एक बिझनेस गायडन्स म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचे स्वतः काम करण्याची तयारी इत्यादी पण गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. आणि त्यामध्ये होतं काय की दबाव एकमेकांवर राहत नाही. अन्यथा असं होतं जो पैसे घेऊन आलाय त्याला असं वाटतं की आपण सगळा बिझनेस विकत घेतलेला आहे, सगळा आपल्या पैशानेच चालतोय. आणि जो व्यक्ती काम करत असतो त्याचं काही पैशाची गुंतवणूक नसते, त्याला असं वाटतं सगळा बिझनेस मी काम करतो म्हणून चालतंय, पैशाने काय होतंय. दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी बरोबर असतात, योग्य असतात. पैसा पण लागतो आणि काम करणारे पण लोक लागतातच बिझनेसमध्ये. कुठल्याही एकाच्या भरोश्यावर बिझनेस होत नाही. त्यामुळे दोन्ही महत्वाचे असतात, परंतु त्यांचे विचार करण्याची जी टेंडन्सी आहे, ती मनोवृत्ती जी आहे ती जरा तपासून घेतलेली बरी असते. आणि याचा अंदाज आपल्याला सुरुवातीच्या डिस्कशन्स मधून येऊनच जातो की कोणाचे काय विचार आहेत. आणि एकदम छोट्या छोट्या त्यांच्या बोलण्यातून सुद्धा ते कळू शकतं. त्यामुळे पार्टनर घेताना खूप सावध राहायला पाहिजे. सेकंडली कॉम्प्लिमेंटरी स्किल्स असणारे पार्टनर निवडले पाहिजेत. किंवा आपण की मला जर सेल्स आणि मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट आहे आणि माझ्या पार्टनरला जर प्रोडक्शन मध्ये इंटरेस्ट आहे तर आम्ही दोघं कॉम्प्लिमेंटरी काम करू शकतो. परंतु दोघंही सेल्सवाले असतील तर तिथे जरा अडचण होते आणि मग त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते आणि ढकलगाडी सुरू होते. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा पण प्रकार होऊ शकतो. तर काम वाटून घेण्याचा प्रकार जर तुमच्या पार्टनर्स मध्ये असेल तर ते तुमचे पार्टनरशिप फार लॉंग टर्म जाऊ शकते. यासोबतच काही लोक असे करतात, सोल प्रोप्रायटरशिप सुरू करतात आणि मग त्यांच्यासोबत जी काम करणारी लोक आहेत म्हणजे जे त्यांचे एम्प्लॉईज आहेत त्यांना काही काळ गेल्यानंतर 3-4 वर्षात ते त्यांचं बिहेवियर बघतात, स्वभाव बघतात, सगळं ओळखून घेतात आणि त्यानंतर त्यांना आपल्या बिझनेसमध्ये पार्टनर करून घेतात. म्हणजे जेणेकरून परफॉर्मन्सची जबाबदारी सुद्धा शेअर होते आणि प्रॉफिट त्याच्यामध्ये शेअर केलं तरी सोल प्रोप्रायटरला चालणार असतं. त्यावेळेला ते जबाबदारी सुद्धा शेअर करून देतात. कामाची वाटणी पण मांडणी पण म्हणजे जे काही कामाची वाटणी आहे ती पण नीट शेअर होऊन जाते आणि एक जो एम्प्लॉई असतो त्याला